नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत बाबूला पनवेलला आणण्याचा निर्णय अर्जुनने घेतला आहे. आणि इथे चैतन्यला फोन करून तो सांगतो की आपल्या ऑफिसजवळची जी स्टोर रूम आहे तिथे आपल्याला बाबूला लपवून ठेवायचं, त्याची सिक्युरिटी कशी ठेवायची, काय करायचं, सगळं काही चैतन्याला अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि लवकरात लवकर आम्हीही तिथे पोचतो आहे असं म्हणत फोन ठेवतो. आणि इथे आपल्या सायलीला तो म्हणतो की आपल्याला लवकर तिकडे पोचायला हवं, बाबूही थोड्या वेळात तिथे पोचेलच, तयारी करायची आहे. इकडे नागराज आता महिपतच्या ड्युटीला जाणार, पण इथे सुमनने त्यांना हटकवलेलं असतं की तुम्हाला रात्रीचं भाऊजींनी बाहेर जायला नाही सांगितलं, नाही तर ती तुमच्यासोबत स्वतः येणार आहे. नागराज थोडासा घाबरतो की एवढ्या दिवसाची मेहनत आहे अशी पाण्यात नको जायला, मग तो जायचं कॅन्सल करतो. मग ते सांगण्यासाठी तो इथे प्रियाला फोन करतो, आज तुला तिथेच थांबावं लागेल, कारण माझ्या भावाने माझ्यावरती पाळत ठेवली आहे. मी घराबाहेर गेलं तर तोही माझ्यासोबत येणार म्हणतोय, तर आज तुला ड्युटी करावी लागणार महिपतची, असं सांगून तो फोन ठेवतो. पण इथे प्रिया इतकी चिडलेली असते, मी माझ्या नवऱ्यासमोर किती खोटं बोलणार आहे, मला नाही राहता येणार. पण इथे आता काहीच पर्याय नसल्यामुळे प्रियाला थांबावं लागत आहे. नागराज येणार नाही हे महिपतला समजल्यावर तो म्हणतो, चिचून रे, तू माझ्या ड्युटीवर राहणार पाळतीवर, पण बघ बाई, नजर हटी दुर्घटना घटी, तुला झोप लागल्या मी तुझ्या नरडीचा घोट घेईल हा. आता प्रिया इथे घाबरते. प्रिया त्यांच्याशी गोड गोड बोलू लागते, मी तुमच्या पार्टीत आहे, नागराजने मला धमकी दिल्यामुळे मी त्याच्याकडे गेली आहे, पण मी तुमची पार्टी कधीच सोडलेली नाही, कारण माझ्याकडे एक मस्त हुकमाचा एक आहे जो मी आजपर्यंत कधी वापरलाही नाही. तरी ते नागराज म्हणतो महिपत म्हणतो, म्हणजे काय, तुला कशाबद्दल बोलायचं, तर ती त्यांना बसून तिथे सांगू लागते, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तुमच्या साक्षीला जिवंत आहे हे पाहिलं, मला घरात सांगायला कितीसा वेळ लागणार आहे. सायली आणि अर्जुनसमोर पत्ते खोलू का तुमचे, सांगू साक्षी कुठे आहे. हे सत्य मला नागराजने स्वतः सांगितलेलं आहे की प्रिया साक्षी जिवंत आहे, पण मी कधी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना तेव्हाच मी विश्वास ठेवला. त्याने मला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याचं कधी ऐकलंच नाही. खरं तर प्रियाने इथे नागराज महिपतमध्ये भांडणं लावण्याचे पुरेपूर प्रयत्न केलेले आहे. तिच्या पद्धतीने त्या दोघांमध्ये गैरसमज कसा निर्माण होईल हेही तिने आता तिथे चित्र तयार केले. खरं तर महिपतला इतका मोठा धक्का बसला आहे, आपला इतका चांगला मित्र तो आपल्या विरोधात गेला, मग आपण त्याची काय एवढी पर्वा करायची. आता त्याने ठरवलं आहे नागराजला सोडायचं नाही. प्रियाने खरं तर इथे तिचा हुकमाचा इक्का बाहेर काढला आहे. नागराज महिपतमध्ये तिने बरोबर हुशारीने अशी फूट पाडली आहे. इथे महिपत रागावलेला असतो. नागराज त्याला विचारत असतो काय झालं, पण आता नागराजच्या विरोधात महिपत संतापलेला पाहून तोही म्हणू लागतो की इतके दिवस मी तुझी हुजी हाजी केली, पण तुला काय वाटतं, तुला मी जिवंत ठेवेल, तू जर जिवंत इथून बाहेर गेला तर तू माझ्या विरोधात जाणार, आता मी तुला जिवंत ठेवू शकत नाही, असं म्हणत तोही चिडलेला असतो. दोघांमध्ये तिथे चांगलीच भांडणं झालेली आहे. त्या भांडणाचं मूळ कारण खरं तर प्रिया आहे. इथे त्याचा पाठलाग करत सुमन गेली नागराजच्या मागे मागे, तर नागराज महिपतसोबत मिळालेला आहे हे सगळे सत्य तिला समजले. ती लगेचच अर्जुन आणि सायलीला गाठते आणि त्यांना सांगू लागते की रविराज भाऊजींचा जो ॲक्सिडेंट झाला त्याचा जो कोणी पुढारी आहे तो म्हणजे नागराज. आता तो माझाही जीव घेणार. तिथे तो आल्याला पाहून सुमनला घाम फुटतो. अर्जुन सायली त्या सुमन काकूला कशा वाचवणार हे सगळं पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.